नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचलाय, ज्या सवालाच्या अनुसार 28 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 6,000 रुपये. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा सवाल सध्याच्या कंडिशनला माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये 28 फेब्रुवारी पर्यंत आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 6,000 रुपये. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर. जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय की इथून 28 फेब्रुवारी पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 6,000 रुपये. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना जी सोयाबीनची दरपातळी दिसत आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला आहे या ठिकाणी 5,100 पासून 5,500च्या दरम्यान. काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनचा बाजारभाव हा 5,500च्या वर सुद्धा पोहोचलेला आहे आणि पुढच्या 4 ते 8 दिवसात बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी 5,500च्या वर पोहोचणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्या विचारता झालाय की या तेजीत काय 28 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 6,000 पार अथवा नाही. चला हे सुद्धा तुम्हाला आता समजावून सांगतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड दिसत आहे आणि खरं सांगतो हा तेजीचा ट्रेंड 28 फेब्रुवारी पर्यंत सुद्धा कायम राहणार आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हटलं तर यंदाच्या वर्षी देशातील घटलेलं सोयाबीनचं उत्पादन, मागच्या वर्षीचा नसणारा सोयाबीन, सोयातेल व सोयापिंडीचा शिल्लक साठा व नॉन जीएम सोयाबीन असल्यामुळे देशातील सोयापिंडीला आंतरराष्ट्रीय बाजारात मिळत असलेली पसंती व त्यासाठी आपण अपुरे पडत आहोत. कारण यंदा देशाची सोयाबीन निर्यात ही 20 लाख टन राहण्याची शक्यता आहे आणि देशात सोयाबीनचा वापर हा 70 लाख टन राहण्याची शक्यता आहे, म्हणजे एकूण 90 लाख टन. याच्यापैकी 70 लाख टनच उत्पादन जास्तीत जास्त आपल्याकडे होऊ शकते, म्हणजे 20 लाख टनांचा सरळ सरळ गॅप आहे. याच्यामुळे कुठेतरी मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होण्याचं चित्र आहे. आता जे सोयाबीन शिल्लक आहे ते सामान्य कास्तकार बांधवांकडे जास्त नाही आहे, ते मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे, मोठ्या मोठ्या शेतकरी मित्रांकडे आणि ते काही विक्रीच्या घाईत नाही. अशा परिस्थितीमध्ये मागणी आणि पुरवठ्यात हा जो गॅप निर्माण होताना दिसत आहे, हा गॅप येणाऱ्या दिवसागणिक प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळे कुठंतरी 28 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचा भाव 5,500 ते 6,000च्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे. म्हणजे बाजारभाव 28 फेब्रुवारीपर्यंत 6,000च्या आसपास हमखास पोहोचतील
आणि अनुकूल परिस्थिती आली तर 28 फेब्रुवारीपर्यंत बाजारभाव 6,000ला गवसणी घालू शकतात किंवा त्या पल्ल्यावर सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे इथं 28 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची शक्यताही वाढत चालली आहे. लक्षात ठेवा, असं होण्याची शक्यता दाट दिसत आहे. राहिला प्रश्न विक्रीचा. तर तुम्हाला सांगतो बघा, भाव 55च्या वर आता जातच आहे. पुढच्या 10-12 दिवसात तो 56, 57, 58 पर्यंत पोहोचेल. तर माझं मत आहे किंवा तुमच्याकडे एक 100 क्विंटल सोयाबीन असेल तर तुम्ही 5,600, 5,700च्या दरावरती 25 क्विंटल विका आणि तिथून प्रत्येक तेजीत 25-25 क्विंटल सोयाबीन असं 4 टप्प्यात विक्री केलं तर मला वाटते आपल्याला या तेजीचा हमखास होऊन जाईल फायदा. याच्यामुळं 28 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन 6,000 होण्याची शक्यता वाढल्यामुळं तुम्हाला सोयाबीनचा भाव 6,000च्या आसपास पोहोचताना दिसेल अथवा 100-150 रुपये कमी पडतील, पण त्याच्या आसपास सोयाबीनचा भाव पोहोचणार हे मात्र 100% खरं. आता यानुसार विक्रीचं कसं नियोजन करतात तुम्ही ठरवा, विचार करून निर्णय घ्या, कारण शेवटी सोयाबीन आपले. मी तुम्हाला सल्ला देतोय, पटला तर घ्या, नाही पटला तर सोडून द्या, पण सोयाबीनची तेजी 6,000पर्यंत कायम राहणार हे तेवढंच खरं आहे. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.